नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझे YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन 6 नंबरचा चॅप्टर मॅथमॅटिक्स सेकंड 12th याच्यामधला एक्सरसाइज 4.2 चा आधीचं बेसिक एक्सरसाइज 6.2 च्या आधीचं बेसिक पाहणार आहोत। म्हणजे काय तर आजचा आपला टॉपिक आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन। डिफरन्शियल इक्वेशन काय असते हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम व्यवस्थित पाहिलं। भरपूर जणांना जर येत नसेल तर मागचा व्हिडिओ स्क्रोल करा, तुम्हाला दिसून जाईल। फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे एखादा क्वेश्चन दिला राहील, त्या क्वेश्चन वरून आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन आणा लागते, डिफरन्शियल इक्वेशन बनवावं लागते। मग डिफरन्शियल इक्वेशन बनावं लागते म्हणजे काय करावं लागेल तर याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये जर dy/dx आला तर डिफरन्शियल इक्वेशन बनते। म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये dy/dx किंवा एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल त्याला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन। तर पेज नंबर 193 तुमच्या बुक मध्ये चेक करा, पेज नंबर 193 वर दिलाय की बुवा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन। छोटासा एक टॉपिक आहे, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन वी कॅन फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन समटाइम वी नीड टू एलिमिनेट द आर्बिटरी कॉन्स्टंट। म्हणजे काय म्हणते की बुवा याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट जर दिला असेल तर तो काय करावा लागते, आपल्याला एलिमिनेट करावं लागते, काढून टाकावं लागते। कॉन्स्टंट फ्रॉम द गिवन रिलेशन इट मे बी डन बाय द डिफरन्शिएशन। म्हणजे हे कशाने होणार तर हे होणार बाय द डिफरन्शिएशन। म्हणजे करा काय लागेल, आता आर्बिटरी कॉन्स्टंट काय आहे याच्यामध्ये 4a, याच्यामध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट काय a आणि b। त्यानंतर पहा खाली क्वेश्चन दिलाय, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय द एलिमिनेटिंग द आर्बिटरी कॉन्स्टंट फ्रॉम द फॉलोइंग। तर एक्झॅक्ट तुम्हाला करा काय लागेल ते सांगतो। आधी सगळ्यात पहिले तर क्वेश्चन घ्या लागेल, क्वेश्चनचं डिफरन्शिएशन घ्या लागेल आणि डिफरन्शिएशन किती वेळेस घ्या लागेल। सगळ्यात पहिले जर एक आर्बिटरी हा जो आहे ना a, याला आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणतो आपण, हा a आणि b आपला आर्बिटरी कॉन्स्टंट झाले। जर एक वेळेस असेल आर्बिटरी कॉन्स्टंट तर एकच वेळेस डिफरन्शिएशन घ्यायचं, आणि जर दोन वेळेस असतील आर्बिटरी कॉन्स्टंट तर दोन वेळेस डिफरन्शिएशन घ्यायचं। त्याच्यानंतर काय करायचं, हे आर्बिटरी कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे, जर डायरेक्ट होत असतील तर डायरेक्ट करायचे किंवा काही ऍडजस्टमेंट करून त्याला एलिमिनेट करायचं, बस एवढंच आहे। चला पाहू आपण काय म्हणते की बुवा आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे बाय द एलिमिनेटिंग आर्बिटरी कॉन्स्टंट। पाहून घेऊ आपण मग काय करायचं, एक वेळेस पहा a किती वेळेस आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट आहे आपल्याकडे 1, तर याचं काय करा डिफरन्शिएशन घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। याला इक्वेशन नंबर 1 देऊन दिला आपण, पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। हे आपण मस्त खेळलो, हे आपण कशात खेळलो तर डेरिव्हेटिव्ह मध्ये, एकदम चांगलं खेळलो आपण। जर येत नसेल तर आपलं तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊ शकता, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह म्हणून एक चॅप्टर दिसते, त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित घेतलाय। पहा डेरिव्हेटिव्ह मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर या साइडला येणार dy/dx इज इक्वल्स टू d/dx ऑफ 4ax। मग हा 4a झाला आपला कॉन्स्टंट, 4a घेतला समोर, इनटू d/dx ऑफ x। आता हे करायचं काम नाही, असं डायरेक्ट आलं पाहिजे तुम्हाला, पण ठीक आहे। पहा हा 4a ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, म्हणजे काय भेटलं आपल्याला 4a। कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला dy/dx। मग काय करू शकतो आपण, पहा आपलं काय म्हणणं आहे की बुवा एक कॉन्स्टंट असला की एकच वेळेस डिफरन्शिएट करायचं, पण हा कॉन्स्टंट एलिमिनेट झाला पाहिजे। हा जो आर्बिटरी कॉन्स्टंट आहे की नाही हा एलिमिनेट झाला पाहिजे, पण हा इथे एलिमिनेट झाला नाही। मग काय करसान, काय सबस्टिट्यूशन, म्हणजे सगळ्यात पहिले पहा हे जे भेटलं आपल्याला पुट इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 मध्ये कशाची व्हॅल्यू पुट करू शकतो आपण, पहा इक्वेशन 1 काय आपल्याकडे y इज इक्वल्स टू 4ax। मग इथं 4a ची व्हॅल्यू आहे, 4a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे dy/dx। मग इथं पुट करा, पहा y is equals to 4ax, therefore y is equals to 4a ची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण dy/dx into x। dy/dx हा x जसाचा तसा, हे झालं आपलं डिफरन्शियल इक्वेशन। याला व्यवस्थित अरेंज करा फक्त, म्हणजे x into dy/dx इज इक्वल टू y लिहू शकतो आपण, किंवा y इज इक्वल टू x into dy/dx। आता हा y इकडे जो आहे हा आहे पॉझिटिव्ह, जर आपण इक्वल टू च्या साईडने घेतला तर हा काय होणार निगेटिव्ह, म्हणजे x into dy/dx मायनस y इज इक्वल टू 0। इथं बी तुमचं आन्सर खतम झालं, इथं बी तुमचं आन्सर खतम झालं। हे झाल्यानंतर फक्त याच्या खाली दिसणार दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन, बस एवढंच दिसणार। त्यानंतर पहा त्यानंतर आपण 2 नंबर मध्ये जाऊ। पहा 2 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, मी तुम्हाला सांगितलं की बा एक आर्बिटरी कॉन्स्टंट असला की एक वेळेस डिफरन्शिएट करायचं। आता जर समजा 2 आर्बिटरी कॉन्स्टंट असले तर काय करायचं, तर 2 वेळेस डिफरन्शिएट करायचं। पाहू आपण काय होते तर, पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, याला बी काय करसान डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x,
dy बाय dx एकदम शांततेत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह एकदम व्यवस्थित येते, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि जमलं तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करणं सुरू करा. डायरेक्ट जर करसाल तर आपल्याला स्टेप कमी लागतील आणि डायरेक्ट आलाच पाहिजे. कारण की पहिलं चॅप्टर होतं डिफरन्सिएशन, दुसरं होतं अप्लिकेशन्स ऑफ डिफरन्सिएशन, नंतर इंटिग्रेशन, नंतर डिफायनेट इंटिग्रेशन, इनडिफायनेट इंटिग्रेशन, त्यानंतर आपण अप्लिकेशन्स ऑफ डिफायनेट इंटिग्रेशन इथपर्यंत आपण काय केलं की बुवा डेरिव्हेटिव्ह प्रत्येक चॅप्टरमध्ये घेतला, तर आता आलाच पाहिजे. मग पहा काय म्हणू शकतो आपण, पहा dy बाय dx इज इक्वल टू ए आहे आपला कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज e टू द पॉवर x, मग इथं काय e टू द पॉवर 3x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3 प्लस जसाचा तसा b जसाचा तसा b आहे कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर मायनस 3x इज e टू द पॉवर मायनस 3x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 3x इज मायनस 3. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, पहा समजून घ्या तुम्ही तेवढा. त्यानंतर पहा 3 घेतला आपण समोर, काय झाला 3a e टू द पॉवर 3x, पहा नेगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, हा 3 घेतला समोर 3 इंटू b e टू द पॉवर मायनस 3x. हा झाला एक वेळेस आपला डिफरन्सिएशन, एक वेळेस आपण डिफरन्शिएट केला dy बाय dx. पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना की बुवा जर दोन आर्बिटरी कॉन्स्टंट असले तर दोन वेळेस डिफरन्शिएट करायचं, आणि एक आर्बिटरी कॉन्स्टंट असला की एकच वेळेस डिफरन्शिएट करायचं. मग याला काय करावं लागेल, अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. चला पाहू आपण. अगेन डिफरन्शिएट आणि व्हेरिएबल जो असेल तो विथ रिस्पेक्ट टू x. मग काय येणार पहा, जर अगेन डिफरन्शिएट केला तर काय येणार d2y अपॉन dx स्क्वेअर, या साईडला येणार d2y अपॉन dx स्क्वेअर. हे आपण एकदम चांगलं पाहिलंय. मग अगेन डेरिव्हेटिव्ह घेतला, पहा 3a कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर 3x इज e टू द पॉवर 3x, आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, हे मायनस साइन जशीची तशी. 3b आपला कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर मायनस 3x इज e टू द पॉवर मायनस 3x, e टू द पॉवर मायनस 3x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज मायनस 3, मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 3 झाला. पाहू आपण काय होते आणखीन. पहा हा d2y अपॉन dx स्क्वेअर ॲज इट इज इथे येणार, पहा 3 मल्टिप्लाइड बाय 3 9, आणि a इंटू e टू द पॉवर 3x ॲज इट इज. त्यानंतर पहा नेगेटिव्ह मल्टिप्लाय बाय नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, 3 मल्टिप्लाइड बाय 3 9, b e टू द पॉवर मायनस 3x झालं. आता आपण काय म्हटलं होतं की बुवा हे प्रोसेस चालू राहील, हे प्रोसेस खतम होणार नाही. जर आणखीन जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा a आणि हा जो b आहे ना, हा एलिमिनेट होणार नाही. हा हे चालू राहील, हे मरेपर्यंत चालू राहील, एलिमिनेट होणार नाही. आपल्याला एलिमिनेट करावं लागेल त्याला. तर मग काय करसान, सरळ सरळ पहा, दोन आर्बिटरी कॉन्स्टंट होते, दोन वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घेणं झालं आपलं काम झालं. आता याच्यातून कॉमन काय निघते, तर याच्यातून 9 कॉमन निघते. 9 जर बाहेर काढला तर आतमध्ये राहते a इंटू e टू द पॉवर 3x प्लस b इंटू e टू द पॉवर मायनस 3x. हे राहिलं आपला आतमध्ये. आतमध्ये हे राहिल्यावर आपल्याला काहीतरी दिसते की बुवा a इंटू e टू द पॉवर 3x आणि b इंटू e टू द पॉवर 3x. हा तर आपल्याकडे क्वेश्चन होता डायरेक्ट, म्हणजे याला आपण रिप्लेस कशाने करू शकतो, डायरेक्ट y न. पहा a इंटू e टू द पॉवर 3x प्लस b इंटू e टू द पॉवर मायनस 3x म्हणजे काय आपल्याकडे क्वेश्चन y. म्हणजे पहा इकडे d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 इंटू y. हे झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन खतम. आता तुम्ही समोर करू शकता, जसं की हा 9y इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे शिफ्ट करू शकता, म्हणजे येणार d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 9y इज इक्वल टू 0. खतम. जर पहा काय म्हणते की बुवा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन बनावं लागते. मग डिफरन्शियल इक्वेशन बनायचं असेल तर क्वेश्चन आहे डायरेक्ट एलिमिनेटिंग द आर्बिटरी कॉन्स्टंट. मग काय करावं लागेल, प्रोसेस, प्रत्येक गोष्टीची प्रोसेस असते, प्रत्येक गोष्टीची. तुम्ही लाईफमध्ये काही करा, त्या गोष्टीची प्रोसेस असतेच. मग प्रोसेस काय करावं लागेल की सर्वात पहिले घ्यावं लागेल क्वेश्चनमध्ये चेक करावं लागेल की बुवा किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत. जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळेस काय करावं लागेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. त्या जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळेस त्याला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट केल्यानंतर जर डायरेक्ट येत असेल तर ठीक, नाहीतर थोडंफार ऍडजस्टमेंट करून आपल्याला त्याचा आन्सर आणावं लागेल. हे झालं फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झरसाइज 6.2 मधला पहिला क्वेश्चन पूर्ण घेणार आहोत टोटल. चला ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.